या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप। 20 वर्ष प्रगतीचे, 20 वर्ष समृद्धीचे। आज खऱ्या अर्थानं सिन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आदरणीय भुसे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालंय आणि सर्व शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी आज शिवसेनेचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय। साहेब, सिन्नर तालुक्यामध्ये राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, खरेदी विक्री संघ असेल, मार्केट कमिटी असेल, अशा अनेक ठिकाणी आपला शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी डोलाने फडकतोय। जिल्हा प्रमुख आदरणीय विजय आप्पा करंजकर असतील, यांचं सातत्यानं आपल्याला मार्गदर्शन असतं आणि आज खास करून सांगितलं पाहिजे की सिन्नर तालुक्यातली शिवसेना मजबूत करत असताना आदरणीय विजय आप्पा यांनी नेहमीच आम्हाला ताकद दिली आहे। निवडून येणारा उमेदवार हा एकच क्रायटेरिया ठेवून तुम्ही कुठलेही निर्णय घ्या, फक्त मला शिवसेनेचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे, ही भूमिका सातत्याने विजय आप्पांनी त्या ठिकाणी घेतली आहे। आणि म्हणूनच आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली आपण अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी फडकवू शकलो। खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद असेल, पंचायत समितीचे सभापती पद असेल, नगराध्यक्ष पद असेल, असे अनेक आपले शिवसेनेचे शिवसैनिक त्या पदावर बसले आणि आपण काम करू शकलो। साहेब, गेल्या काही दिवसापूर्वीच विजू आप्पांच्या नेतृत्वाखाली शिवसंपर्क अभियानाचा दौरा हा संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही केला आणि कुठं एकाच ठिकाणी न जाता तालुक्यातले 12 गण, 6 जिल्हा परिषद गट आणि सिन्नर शहरामध्ये देखील आपण या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांपर्यंत पोहोचलो। आपले पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जे काही 2 वर्षात लोकाभिमुख लोकांसाठी जे निर्णय घेतले ते या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत घेऊन गेलो। खऱ्या अर्थानं कोविड काळामध्ये जे आदरणीय साहेबांनी काम केलं, या देशात सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून सन्मान हा आदरणीय उद्धव साहेबांना या ठिकाणी मिळाला, त्याचा आपला सगळ्यांना नितांत अभिमान आहे। आजही काम करताय। आज आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र कृषी मंत्री आदरणीय भुसे साहेब यांच्या माध्यमातून देखील शेतकरी बांधवांसाठी अनेक योजना त्या ठिकाणी येत आहेत। म्हणून आपल्या सगळ्या शिवसैनिकांची ही जबाबदारी की आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय भुसे साहेब असतील, शिवसेनेचे जे मंत्री असतील, आपले शिवसेनेचे मंत्रिमंडळाचे जे निर्णय होत असतील ते खऱ्या अर्थानं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे। मी अधिक वेळ घेणार नाही कारण की कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे, परंतु खऱ्या अर्थानं येणाऱ्या महिना 2 महिन्यावर आपल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत। विधानसभेचा निकाल, निसटता पराभव आपल्या सगळ्यांच्या जिवारी लागलेला आहे आणि आता पुन्हा एकदा जर आपल्याला शिवसेनेचा भगवा हा सगळ्या संस्थांवर फडकवायचा असेल तर खऱ्या अर्थानं पुढच्या विधानसभेची रंगीत तालीम ही आपल्याला येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या माध्यमातून बांधवांनो या ठिकाणी करावं लागेल। आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण 7 पैकी 6 जिल्हा परिषदेच्या गट आज शिवसेनेच्या ताब्यात आहे, पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा आहे, नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा आहे, पुन्हा एकदा 90-100% हा शिवसेनेचा भगवा कसा डवलायला पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने आदरणीय भुसे साहेब, आदरणीय विजय आप्पा करंजकर, आदरणीय भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला खऱ्या अर्थाने काम करायचं। आपल्या तालुक्यातला शिवसैनिक असेल, युवा सैनिक असेल, युवती सेना असेल, खऱ्या अर्थानं आपण सर्वजण या ठिकाणी कामाला लागूया। मी अधिक वेळ न घेता पुन्हा एकदा आदरणीय भुसे साहेबांचं आपल्या तालुक्यामध्ये स्वागत करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
तालुक्याच्या सभापती सौ संगीताताई पावसे, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय उदय भाऊ, आदरणीय नगराध्यक्ष किरणजी ढगले, आदरणीय हेमंत नाना, आदरणीय दीपक भाऊ खुळे, सोमनाथ भाऊ तुपे, आदरणीय गौरवजी घरटे, आदरणीय काका सुत्वे आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, समोर बसलेले सर्व माता भगिनी, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, युवती सेनेचे पदाधिकारी, माता भगिनी आणि बंधू, आज आदरणीय आपले मार्गदर्शक आदरणीय दादासाहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. कार्यक्रम सुरू होण्यास थोडा उशीर झालाय आणि पुढे त्यांना परत कार्यक्रम आहे, म्हणून आम्ही जास्त वेळ न घेता मार्गदर्शन आदरणीय आप्पांनी आणि दादासाहेबांनी करावं. परंतु एक दोन गोष्टी मला असं वाटतं की मला सांगितल्या पाहिजे किंवा त्यांना विनंती केली पाहिजे. एक म्हणजे आपण कृषी मंत्री आहात आणि तालुक्यात जे द्राक्ष बागायतदार आहेत त्यांच्या थोड्या अडचणी आहेत. त्या अडचणी अशा आहेत की एक्सपोर्टचे जे परवाने मिळतात त्यांना मुदतवाढ मिळावी ही त्यांची एक विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मधला काही काळ असा होता की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजना जी शेतकऱ्यांसाठी आहे, मधल्या काही काळातील विमा न भरल्या गेल्यामुळे म्हणा किंवा काही अडचणी आल्यामुळे त्या मृत शेतकऱ्यांना जो फायदा मिळायला पाहिजे होता त्यांच्या कुटुंबियांना तो मिळालेला नाही. त्याची नोंद आपण घेतलेली आहे, परंतु लवकरात लवकर ते मिळाव्यात ही आपल्याला विनंती करतो. पक्षाच्याच बाबत बोलायचं ठरलं तर पक्षाचे सर्वच सहकारी एक दिलाने काम करत आहेत. फक्त मी एकच सांगू इच्छितो की आघाडी सरकार असलं तरी सुद्धा आमचा संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहे आणि तो संघर्ष सतत राहणार आहे. आणि म्हणून याची नोंद पक्षाच्या वतीने आपण घ्यावी एवढीच विनंती मी आपल्याला करतो. आपण आलात आणि आम्हाला मार्गदर्शन करणार त्याबद्दल आपले आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय या राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दादासाहेब भुसे, या सिन्नर तालुक्याचे राजे राजाभाऊ वाजे, आपले युवा नेते उदयराव, आमचा उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे, तालुका प्रमुख सोमनाथ तुपे, नगराध्यक्ष हेमंत नाना, पिंटू भाऊ, पावशीताई, मग एक कोकाटे पण येतात. त्याला एक कोकाटे पण आमचे माजी सभापती आहे. दुसरा राजेश गडाके, गडाकडालांचे सुपुत्र प्रकाश भाऊ आहे. संजय आमचा, दुसरा शिंदे, सर्वच मान्यवर नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या शिवसेना, युवा सेना, युवती सेना, महिला आघाडी, सर्वच शिवसेनेचे पालक, चालक, मालक, संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, खरं म्हणजे पक्षाचा मेळावा आहे. हळूहळू अनेक पक्ष इकडे तिकडे हात मारायला सुरुवात करतील. निवडणुकांचं वारं वाहू लागलंय. नगरपालिका लागले आता, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे,
इकडं महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, मार्केट कमिटी आम्हाला वाटतं थांबल्या 4 महिने पुढे ढकलल्या, म्हणजे तो एक थोडासा ताण आता आपल्याला कमी झालाय. पण 4 महिने आहे तुमच्याकडे. मार्केट कमिटीच्या बाबतीत दादा आपण लक्ष घातलं पाहिजे. मध्यंतरी उदयनी आणि या लोकांनी, राजाभाऊंनी, दीपक कुळेनी यांनी जो काही मार्केट कमिटीच्या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता, अत्यंत घाणेरडा प्रकार आहे. काही लोकांनी वैयक्तिक सोसायट्या बनवून घेतल्या. हे बाबा आवाजाचं पाहिजे. वैयक्तिक काही सोसायट्या बनवून घेतल्या. मागच्या वेळेला हायकोर्टाने त्या सोसायट्या कॅन्सल केल्या होत्या, परंतु त्या सोसायट्या पुन्हा आता सरकार आलं आणि पुन्हा एकदा त्या सोसायट्या जिवंत केल्या. मला असं वाटतं की तिथं आपण आवर्जून लक्ष घातलं पाहिजे. नगरपालिकेच्या निवडणुका येतील, पंचायत समित्या वगैरे, आणि आमची ही सगळी टीम सज्ज असेल. काय मागच्या वेळेला झालं, काय विधानसभेमध्ये झालं, काय कसं झालं, काय झालं, हे सगळे आपण ज्ञात आहोत. परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये दादा आपल्याकडे नगरपालिका आहे, आपल्याकडे पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, तुम्ही होते. माझ्या सिन्नर तालुक्याला, माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्याला कधी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद या सिन्नर तालुक्याला मिळालं नाही. राजाभाऊ होते, मी होतो, आम्ही सगळ्यांनी अट्टहास केला आणि तुम्हाला सगळ्यांना आग्रह करून ह्या नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यालाच हे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं पाहिजे आणि ते मिळवलंय. सत्ता येतात जातात, परंतु कार्यकर्ता हा जिवंत राहिला पाहिजे. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे सांगायचे की माझा शिवसैनिक जोपर्यंत जिंदा दिलाय, माझा शिवसैनिक जोपर्यंत असा खमका आहे, खंबीर आहे, तोपर्यंत कुठल्याही कसल्याही मी घेतलेल्या सत्तेला कोणी खिंडार पाडू शकत नाही, असे वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे. आता थोडासा मध्यंतरी विधानसभेला मलाही पण दादा थोडासा अपघातात्मक विषय होता, पण मी सिन्नर तालुक्यामध्ये येऊन असं मला सांगायला खेदजनक वाटेल की आपण म्हणतो शिवाजी राजे होऊन गेले, गाजविली तलवार आणि त्यांच्या पोटी तुम्ही जलमले पडले थंडीगार. तुमच्या त्या थंड वातावरणामुळे त्या ठिकाणी विधानसभा आपल्याला गमवावी लागली. राजाभाऊ तुम्ही सांगितलं की ह्या पक्षांची युती आहे, त्या पक्षाची. राजाभाऊ तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत मी वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो, राज्यामध्ये कुठं काही होऊ द्या, परंतु तुमच्या सिन्नर तालुक्यामध्ये काही उलथपालथ करायला लागलं तरी चालेल, पण ह्या सिन्नर तालुक्याचा आमदार हा शिवसेनेचाच. दादा तुम्हाला माहिती आहे, आपण पण म्हणजे खिचो ना कमान को ना तलवार निकालो, कुत्ते मुकाबिले पत्थर उठवलो, आपण एक शिवसैनिक आहे, आपण मागे पडणारे नाही आहोत. परंतु येणाऱ्या नगरपालिका असतील, येणाऱ्या पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांना काम करायचंय आणि ते काम करताना तुम्हाला जीव ओतून काम करायचंय. कुठं आपलं आहे, कुठं आमचं आहे, कुठं लांबचं आहे, कुठं चमचा आहे, हे चमचागिरी करणाऱ्यांचं काम नाही. हे शिवसेना, हे व्यासपीठ शिवसैनिक हा कोणाची चमचागिरी करणारा शिवसैनिक नसतो, तो कोणाचा भागलेला कार्यकर्ता नसतो, तो वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी दिलेला आदेश आणि त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणारा असाच तो शिवसैनिक असतो. आणि म्हणून तुम्ही येणाऱ्या कालखंडामध्ये सगळ्या निवडणुका आपल्याला काबीज करायच्या, त्या काबीज करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना कामाला लागायचे. आजचा मेळावा म्हणजे ही दादा एखाद टाइम आपली ही सुरुवात असेल, ही ह्या सगळ्या सत्ता काबीज करण्यासाठी ही सुरुवात असेल. परंतु कोणीही नगरपालिकेची निवडणूक असेल, उदयनी सांगितलं, उदय दादा मी तुम्हाला रिअल सांगतो की जिल्हा प्रमुख म्हणून मी राजाभाऊ असेल, उदय असेल, आमचा दीपक असेल, आम्ही ज्या वेळेला बसायचो मी फक्त सांगायचो मला बघा कुठेही घात होता कामाने, कुठेही सत्ता जाता कामाने, मला या सगळ्या सत्ता पाहिजे
आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या सत्ता आणून देणार असेल तर तुम्ही म्हणाल त्या कार्यकर्त्याला तिकीट द्या, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि कुठेही त्याच्यामध्ये आणि म्हणून चला ठीक आहे, चांगलं काम केलं, चांगल्या कामाची पावतीही चांगली दिली ह्या लोकांनी सगळीकडे. म्हणजे आपण सगळ्यांनी चांगलं काम करून नगरपालिकेत सत्ता घेतली, पंचायत समितीत सत्ता घेतली, आपण खासदारकी लोकसभा जिंकली, आपण जिल्हा परिषदेवरती अध्यक्ष आपला बसवला, ह्या तालुक्याचा बसवला. हे सगळं करताना प्रत्येक जणाच्या मनामध्ये इस्सल पाहिजे की आपण आमदार गमावला. ही प्रत्येकाच्या मनात खंत पाहिजे आणि ती खंत येणाऱ्या कालखंडामध्ये भरून काढण्यासाठी आपल्याला सगळ्यांना जीवाचं रान करायचं, आपल्याला सगळ्यांना जीवाची भाजी लावायची आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये फुटणार, विकणार, तुटणार असा कार्यकर्ता राजाभाऊ मी तुम्हाला सांगतो, त्याचं नाव मला सांगा, त्याची पक्षातून हकालपट्टी केल्याशिवाय मी या ठिकाणी राहणार नाही, अजिबात जाणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये ते काय असेल, कोण विद्या होतील, कोणाचं काय होईल, कोणाचं काय होईल ते होत राहील. सरकारमध्ये काय चालायचं ते चालत राहील. परंतु आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला जीव का जायना पण शिवसेना आणि जीव का जायना पण शिवसेना म्हणूनच आपल्याला काम करायचं हे प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे. कधी कधी मला ते महाभारताच्या त्या ओव्या पण आठवतात राजाभाऊ. खम ठोक ठेलता है जब नर, दादा खम ठोक ठेलता है जब नर, पर्वत के जाते पाव खड़, मानव जब जोर लगाता है पत्थर पाणी बन जाता है. येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला दगडातून सुद्धा पाणी काढून या ठिकाणी सगळ्या सत्ता काबीज करायच्या, याच्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागावं एवढी कळकळीची विनंती आपल्याला सगळ्यांना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि फक्त मला वाटतं की राज्यपाल महोदयांच्या सहीमुळे थांबलेले आमदार माननीय विजय तांत्रिक दृष्ट्या जरी पराभव झाला असेल, परंतु जनतेच्या हृदयातील आमदार शिवसेनेचे युवा नेते माननीय उदयजी सांगळे, आपल्या सिन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष माननीय किरणजी डगळे, उपजिल्हा प्रमुख माननीय दीपकजी कुळे, तालुका प्रमुख माननीय सोमनाथजी तुपे, शहर प्रमुख माननीय गौरवजी करते, पंचायत समितीच्या सभापती माननीय सौ पौसेताई, युवा सेनेचे तालुका संघटक विजयजी कटके, शंकरजी पवार, श्रद्धाताई नरोडे, हेमंत नाना वाजे, नारायणजी वाजे, राजेशजी गडाख, भारत शेठ कोकाटे, मंचावरील सर्व सन्मानी शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी आणि इतरही जे काही आपल्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांचे सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, मला वाटतं की 2 दिवसापूर्वीच आपला निर्णय झाला ही बैठक आणि मेळावा घ्यायचा. 2 दिवसामध्ये जर एवढी उपस्थिती या ठिकाणी आपण सर्वजण जमलेला आहात, याचा अर्थ नाशिक जिल्ह्यातली सर्वात जास्त ताकद आपल्या शिवसेनेची सिन्नर तालुक्यामध्ये. पाठीमागच्या काळामध्ये अगदी ग्रामपंचायतीच्या पासून तर लोकसभेपर्यंत सर्व ठिकाणी शिवसेनेचा भगवा तुम्ही सर्वांनी फडकवलेला आहे. 7 पैकी 6 जिल्हा परिषदचे सदस्य शिवसेनेचे आहेत. पंचायत समितीचे 12 पैकी 8 सदस्य आपले आहेत. नगरपालिकेमध्ये 19 नगरसेवक आपले निवडून आलेले आहेत. खरेदी विक्री संघाचे 11च्या 11 सर्व सदस्य शिवसेनेचे आहेत.
आणि म्हणून एवढी मोठी शक्ती मला वाटतं की नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सिन्नरमध्ये आपल्या शिवसेनेची आहे. मला माहिती आहे काही लोक रडीचा डाव खेळतात, काही लोकांनी मग डबल नावं टाकलेली असते, काहींनी खोट्या संस्था, पिशवीतल्या संस्था बोलतात आपण, त्या संस्था नोंदणी केल्या असतील आणि कुठेतरी शिवसेनेचा तांत्रिक पराभव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हरकत नाही. जसं आता जिल्हा प्रमुख महोदय म्हटले, राज्याच्या पातळीवर काय व्हायचं ते होईल, परंतु येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकेल हा विश्वास मला या ठिकाणी आहे. मला वाटतं की राजाभाऊ वाजेंसारखा एक कडवा शिवसैनिक, कोणाचाही सुखदुःखाचा विषय असू दे, मी तर अगदी जाहीरपणे मला बोलायला काही वाटणार नाही, कदाचित आमच्या दुप्पट क्षमतेने काम राजाभाऊ वाजे साहेब करतात. अगदी कोणाचं मरण धरण असू दे, रात्री 2 वाजू दे की 4 वाजू दे, एखादं कुठे अपघात झाला असेल तर राजाभाऊ वाजेंनी कधी असं म्हटलं नाही की मी आमदार आहे, रात्री 2-3 वाजता उठणार नाही. राजाभाऊ वाजेंनी ताबडतोबीने 1 मिनिटाचाही विचार न करता त्या पेशंटला गाडीत घेतला असेल, ताबडतोबीने नाशिकला गेले असतील आणि त्या पेशंटला पहाटेपर्यंत उपचार करण्याच्यासाठी सर्व डॉक्टरांना बोलून त्या ठिकाणी तो पेशंट बरा कसा होईल त्या दृष्टिकोनातून काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. एखाद्याच्या घरी जर काही दुःखद घटना झाली तर मला वाटतं की राजाभाऊ वाजे असं म्हटले नाही की मी आता आमदार आहे, मी सरण रचणार नाही. त्यांची जी काही कार्यपद्धती राहिलेली आहे ती कार्यपद्धती आमदार असताना सुद्धा त्यांच्यामध्ये काही बदल झाला नाही. आणि म्हणून ठीक आहे, काही गोष्टींना आपण सामोरं जातो आहोत. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये कदाचित आपल्याही काही चुका जर झाल्या असतील तर त्या चुकांमध्येही आपल्याला दुरुस्ती करावी लागेल, आणखी जोमाने आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागेल. आजचा हा जो काही मेळावा आहे, आम्ही सर्व पदाधिकारी, खरं म्हणजे आज आपले संपर्क प्रमुख महोदयांना आम्ही मुद्दामून त्यांना त्रास दिला नाही. पुढच्या टप्प्यामध्ये संपर्क प्रमुख महोदय येतील, त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपले संपर्क नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब पण आपल्या सिन्नर मध्ये येतील आणि प्रत्येक तालुक्यामध्ये ते येणार आहेत. येणारी प्रत्येक निवडणूक, मग आता नगरपंचायतची असेल, जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, येणाऱ्या कालावधीमध्ये बाजार समितीची निवडणूक असेल, प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा आपला फडकला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व पदाधिकारी कामाला लागलेले आहोत. आणि मला जर विचाराल तर नाशिक जिल्ह्याची पहिली सुरुवात आज आपण सिन्नर पासून त्या ठिकाणी करतो आहोत. मला विश्वास आहे तुमच्या सर्वांच्या कष्टातून, तुम्ही केलेल्या समाजसेवेच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांनी आपल्याला शिकवलेला 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि त्याच्यामध्ये तर आता महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये करोनाचं आर्थिक संकट असताना सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, आज देशातलं 1 क्रमांकाचं मुख्यमंत्री म्हणून त्यांचा गौरव करतो. गरीबातल्या गरीब कुटुंबाच्या पासून तर प्रत्येकाला वाटते की आमच्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून आदरणीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी आहेत. करोनाचं संकट असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना जे विनंती आवाहन केलं आणि त्याला सर्व
महाराष्ट्रातल्या जनतेने जो पाठिंबा दिला त्याच्यामुळेच आज कुठेतरी आपण कोरोनाचं संकट कमी करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. अर्थात विरोधी पक्षाच्या काही लोकांना हे बघवत नाही. तुम्ही जर बघितलं अगदी जसं पाण्यातनं मासा काढल्याच्या नंतर तडफडतो तसे काही पक्षांचे लोक तडफडतात. आपण बोलतो की सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. सत्ता गेल्याचं सर त्यांच्या मनामध्ये इतकं आहे की तुम्ही जर केव्हाही कधीही चॅनल जर सुरू केला तर 4-5 चेहरे तुम्हाला फिक्स त्या ठिकाणी दिसतील, परमनंट. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं किरकोळ गोष्टींवरनं टाळूवरचं लोणी खाण्याचं काम विरोधी पक्ष त्या ठिकाणी करतो आहे. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आव्हान असणार आहे, काही चांगले विषय दुर्दैवाने मीडिया सुद्धा समाजाच्या समोर नागरिकांच्या समोर आणत नाही. आपण बघितलं असेल कुठून तरी गुजरातच्या पोरबंदर ट्रस्टवर पोर्टवर 30,000 कोटी रुपयाचं ड्रग्ज फक्त 6 महिन्यामध्ये येतात. त्याची बातमी होत नाही, त्याचा कोणी शोध घेत नाही, परंतु मिलीमीटर आणि ग्रॅम वरचा ड्रगचा शोध घेतला जातो. केंद्र सरकार त्याच्यासाठी पूर्ण शक्ती लावते. काही टन ड्रग्ज वर कोण बोलत नाही आणि ग्रॅम वर 24 तास त्याच्यावर चर्चा चालते. मला वाटतं की हे विषय आपल्याला जनतेपर्यंत नेण्याची आवश्यकता आहे. आणि चांगलं झालंय मध्यंतरीच्या कालावधीमध्ये नवाबाईंनी जे काही पवित्रा घेतला आणि त्यांनी जे काही प्रकरणं उकरून काढली त्याच्यामुळे विरोधी पक्षाला सुद्धा बॅकफूटवर जावं लागलेलं आहे. आणि म्हणून असे अनेक जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला जनतेच्या पर्यंत त्या ठिकाणी न्यावे लागणार आहे. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या कोरोनाच्या काळामध्ये जे काम केलं विरोधी पक्षाला जरी ते दिसत नसेल, परंतु मला अतिशय आनंदाने सांगायचं आहे की या देशाचं सर्वोच्च जे न्यायालय आहे त्या न्यायालयाने सुद्धा महाराष्ट्राची आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं कौतुक त्या ठिकाणी केलेलं आहे. याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट असू शकत नाही. आणि म्हणून हे सर्व विषय आपण जनतेच्या पर्यंत निश्चितपणे त्या ठिकाणी नेऊ. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो माननीय वाजे साहेब जरी सभागृहामध्ये नसतील तरी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला चिंता करण्याची काही कारण नाही. आप्पा पण लवकरच सभागृहामध्ये येणार आहे. आणि म्हणून आम्ही सर्वजण या शहराच्या या तालुक्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या काही आपल्या सूचना असतील ते विकास कामं मार्गी लावण्याचं निश्चितपणे आम्ही काम त्या ठिकाणी करू. मला वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होतील त्या वेळेस आम्ही काय काय काम केलेलं आहे, भविष्यामध्ये आम्हाला काय काम करायचं आहे आणि आता तर काळजी करण्याचं काही कारण नाही. मला वाटतं की शहराच्या विकासासाठी सुद्धा माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या शिवसेनेचेच मंत्री त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून या शहराच्या विकासाकरता जो काही निधी लागेल तो मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत हे नम्रतेने या ठिकाणी सांगू इच्छितो. मला वाटतं की माननीय वाजे साहेबांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्यामध्ये द्राक्ष एक्सपोर्ट शेतकऱ्यांच्यासाठी काही परवानग्यांच्या संदर्भातली जी काही सूचना आहे मी आजच या संदर्भामध्ये संबंधित शेतकरी बांधवांशी संवाद साधेल. आपल्याशी पण मी माहिती घेईन आणि ज्या विभागाकडे हा विषय असेल तो तातडीने सोडवला जाईल हे मी आपल्याला सांगू इच्छितो. माननीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही वस्तुस्थिती आहे की गेल्या काही वर्षांच्या पासून या योजनेच्या माध्यमातून दुर्दैवाने जर कोण शेतकरी बांधवाचा
अपघात झाला तर त्यांना शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून काही मदत त्या ठिकाणी शासनाच्या वतीने केली जायची। मध्यंतरीच्या कालावधीमध्ये या योजनेमध्ये आम्ही काही बदल करायला घेत होतो, कारण ह्या ज्या काही विमा कंपन्या आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करत असतात आणि आलेला जो काही प्रस्ताव आहे तो कसा रद्द होईल या दृष्टिकोनातून त्याचं कामकाज चालतंय आणि म्हणून अतिशय सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने अगदी जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच ज्यांच्या घरामध्ये ही दुःखद घटना झालेली आहे अतिशय कमी कालावधीमध्ये ताबडतोबीने त्यांना ती मदत मिळाली पाहिजे अशी एक सानुग्रह अनुदान योजना आणण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो, परंतु दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही आणि म्हणून यासाठी मध्यंतरीचा जो काही 3 महिन्याचा कालावधी लॅप्स झाला तरी आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही। साधारणतः महाराष्ट्रामध्ये या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या काही घटना झालेल्या होत्या त्या घटनांच्यासाठी जेवढा निधी लागतो तो निधी सरकारने मंजूर केलेला आहे। आपल्या तालुक्याचे या काळातले जे काही प्रस्ताव असतील तर ते प्रस्ताव तुम्ही ताबडतोबीने कृषी आयुक्त कार्यालयामध्ये सादर करा, त्यांना ताबडतोबीने ती मदत त्या ठिकाणी दिली जाईल हे पण मी आपल्याला आश्वस्त करतो। मला वाटतं की थोडं मालेगाववरनच मला यायला उशीर झाला, मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आपण काही काळजी करू नका आणि तुमच्या मतदार यादीकडे आता दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष आहे आणि म्हणून डबल जी नावं असतील, माझं तर म्हणणं आहे की माणसाने समोरासमोर लढलं पाहिजे असं पाठीमागे आणि शेवटी जनता जनार्दनाच्या दरबारामध्ये जनता जनार्दनाला जे योग्य वाटतंय त्याला जनता जनार्दन आशीर्वाद देत असते आणि म्हणून मला जी काही माहिती मिळालेली आहे काही नगर जिल्ह्यातही नावं तुमच्या मतदारसंघात मतदार म्हणून आहेत। नगर जिल्हा त्यांना माझं विनंती आव्हान आहे की कृपा करून आपण लोकशाहीचा खून करू नका आणि त्याने स्वतःहून ही नावं काढून घ्यावीत। कुठेतरी एकाच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या घटनेने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे, माननीय गुलाबराव पाटील साहेब सांगत असतात राष्ट्रपती पंतप्रधान महोदयांना त्यांनी जे काही मतदान केलं त्या मतदानाची जेवढी शक्ती आहे तीच शक्ती सामान्य माणसाने केलेल्या मतदानाची तीच ताकद आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या लोकशाहीने घटनेने जे काही आपल्याला नियम घालून दिलेले आहेत त्याने कुठेतरी एकाच ठिकाणी त्याचं नाव ठेवावं, दुसरीकडनं नाव त्याने काढून घ्यावं आणि जिल्हा प्रमुख महोदय ते जर नाव काढून घेत नसतील तर असे डबल नाव आल्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे आणि म्हणून या संदर्भामध्ये मला वाटतं की माननीय सर्वोच्च न्यायालयाने तर तुमच्या सिन्नरच्या संदर्भामध्ये न्याय निवाडा केलेलाच आहे आणि त्याचंही उल्लंघन होत असेल तर हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे आणि म्हणून जे कोण असेल त्याने समजदारीने घ्यावं, जनतेच्या दरबारात जावं, जनता जनार्दनाला जे योग्य वाटेल तो न्याय निवाडा जनता जनार्दन त्या ठिकाणी करत असते आणि म्हणून मला वाटतं की आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही। येणाऱ्या दिवसांमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेब थोडस एक छोटीशी शस्त्रक्रिया साहेबांच्यावर त्या ठिकाणी झालेली आहे आणि 1-2-5 दिवसामध्ये त्यांची तब्येत बरी झाल्याच्या नंतर परत एकदा महाराष्ट्राच्या नागरिकांच्या विकासाच्या सुखदुःखाच्या सेवेमध्ये ते परत एकदा हजर होणार आहेत आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण देवालाही प्रार्थना करूया की देवा या गोरगरिबांचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होऊ दे आणि त्यांना परत एकदा या महाराष्ट्राच्या विकासाच्या सेवेसाठी रुजू होऊ दे अशी प्रार्थना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण करूया। मला वाटतं की सिन्नरला शिवसेना मी सांगायला पाहिजे एवढा काही मी मोठा नाही, उलट सिन्नरच्या शिवसेनेकडनं
आम्ही शिकून मालेगावला त्याची अंमलबजावणी करत असतो. आणि म्हणून एवढं चांगलं कार्य आज माझ्या माय भगिनींची महिला आघाडीची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून इकडं सभापती ताई पण आता महिलाच आहेत. ताई, आम्ही महिलांचा आदर करणं ही जी काही शिकवण शिवसेना प्रमुखांची आपल्याला आहे, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार जिथे जिथे संधी आपल्याला उपलब्ध होईल त्या त्या ठिकाणी महिलांचा सन्मान करणं, त्याही दृष्टिकोनात आम्ही कामकाज करायला प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि म्हणून कृषी विभागाच्या ज्या काही योजना आहेत पहिल्या टप्प्यामध्ये, त्या योजनांचा जर लाभ शेतकऱ्यांना घ्यायचा असेल तर 30% योजना ह्या फक्त महिला शेतकऱ्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे नुसतं महिलांचा भाषण करून किंवा मोठं गुणगान करून कौतुक न करता प्रत्यक्ष कृतीमधून त्यांचा न्याय देऊन सन्मान करणं, मला वाटतं की ही शिकवण शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनात माझी आपल्याला विनंती असणार आहे, सिन्नर तालुक्यातल्याही ज्या शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी आपल्या कुटुंबातल्या ज्या महिला आहेत, मग आमची आई असेल, आमची ताई असेल, तर त्यांचं नाव तुम्ही 7-12 उतार्यावर लावून घ्या. 7-12 उतार्यावर नाव लावण्याच्यासाठी कुठलाही 1 रुपयाचा खर्च येणार नाही. साध्या अर्जावर जर तुम्ही एक अर्ज केला, कागदावर जरी अर्ज केला तरी त्या कुटुंबातल्या महिलेचं नाव 7-12 उतार्यावर त्या ठिकाणी लावलं जाईल. आणि महिलांच्या नावाने जर तुम्ही अर्ज केले तर मोठ्या प्रमाणात कृषीच्या योजनांचा लाभ आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. मी पाहिलेलं आहे, त्यांना समजलो आपण. मी पाहिलेलं आहे की अतिशय कष्टपूर्वक काम करणारे शेतकरी बांधव आपल्या तालुक्यामध्ये आहेत. अगदी पश्चिमेचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये तर चायनीज भाजीपाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करणारे शेतकरी पण आहेत. आणि अतिशय नाविन्यपूर्ण कष्टपूर्वक शेती करून अगदी उच्चांक पीक घेणारे शेतकरी आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून जास्तीत जास्त योजनांचा जर लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्या घरातल्या ज्या महिला आहेत त्यांचं नाव 7-12 उतार्यावर लावून घ्या. आणि ताई, याच्या पाठीमागे 2 गोष्टी आहेत. एकदा 7-12 उतार्यावर आमच्या घरातल्या त्या ताईंचं नाव आलं तर तुमच्या परवानगी घेतल्याशिवाय घरातली माणसं काही गडबड करू शकणार नाही, कारण उतार्यावर तुमचं नाव राहणार आहे. टाळ्या वाजव ना, आताच घाबरलंय. ठीक आहे, हसण्याचा विषय बाजूला ठेवू, परंतु प्रत्यक्ष कृतीतून महिलांचा सन्मान ही बाब मला आपल्याला अधोरेखित करायची होती. कृषी विभागाच्या माध्यमातून माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काम करण्याची संधी दिली. आम्ही सर्वजण मिळून आपल्या मालेगाव, नाशिक पासून तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या पर्यंत काय काय काम करू शकतो त्या दृष्टिकोनात काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये आपल्या राज्याचा आर्थिक परिस्थिती ओढवलेली असताना सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी बांधवांना जो शब्द दिला होता की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू, त्याच्यातली पहिली पायरी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून साधारणतः 31 लाख शेतकरी बांधवांचे 21,000 कोटी रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे. सोपी गोष्ट नाही. नुसतं नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर एकट्या एनडीसीसी बँकेमध्ये 870 कोटी रुपये आलेले आहेत. 870 कोटी रुपये महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचे. अर्थात एनडीसीसी बँकेची काय अवस्था आहे ती पण तुम्हाला माहिती आहे. इमारत तर फार सुंदर आहे, परंतु आज अख्खी बँक पोखरली गेलेली आहे. नुसतं सुंदर असून काय उपयोग नाही, त्याच्यामध्ये सुंदर मन पण अपेक्षित असतं आणि सुंदर विचार पण अपेक्षित असतात. आणि म्हणून
त्या बँकेमध्ये शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे मिळत नाहीत. अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकले. कोणी तर आयुष्याची पुंजी तिकडे एफडी म्हणून ठेवली, ते पैसे सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही. कोणाच्या घरामध्ये लग्न आहे, कोणाच्या घरामध्ये सुख दुःखाचे प्रसंग आहेत, गंभीर आजार आहे, तरी ते पैसे मिळत नाही. अशी आपल्या बँकेची अवस्था आहे. मला वाटतं की या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. माझी आपल्याला कळकळीची विनंती असणार आहे, जेव्हा निवडणुका होतील तेव्हा सर्व गोष्टी आपण जनतेच्या दरबारात निश्चितपणे त्या ठिकाणी ठेवू. आत्ताच्या घडीला मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि आजपासूनच आपण सर्वांनी जीवाचं रान करायचं आहे. आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, कारण महाराष्ट्राच्या प्रमुख माननीय मुख्यमंत्री पदावर उद्धवजी ठाकरे साहेब आपले पक्षप्रमुख त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून जास्तीचं जीवाचं रान करून जनतेची सेवा करून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवा ही विनंती करतो. आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. जय हिंद, जय भारत. आज या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि या राज्याचे कृषी मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब आज या सुंदर शहरामध्ये उपस्थित झाले. त्याबद्दल त्यांचे असेल मान्य जिल्हा प्रमुख विजयप्पा करंजकर आणि आदरणीय सर्व व्यासपीठ या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि जे काही पक्षप्रवेश सुंदर शहरामध्ये झाले आहे, शिवसेनेमध्ये झाले, ते सर्वांचं मी अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर, तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली 20 वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत. आजवर 2 लाख स्क्वेअर फूट पेक्षाही जास्त बांधकाम करून 400 पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्द करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत. जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं शिवार फुलवत आहोत. तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत. आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत. आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत. शंकर आव्हाड ग्रुप 20 वर्ष प्रगतीचे, 20 वर्ष समृद्धीचे.